आय 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 आय. अहो आता मी तेल चोळून दिलंय. आता 2 तास शांतपणे पडून राहा जरा. हा शांतताच तर नाहीये ना जीवाला. हो, मन शांत असलं की सगळं शांत असतं. आणि मनाला शांतता हवी असेल. तुमचं प्रवचन नकोय मला. अहो मला एवढंच म्हणायचं होतं की तुमच्या पायाला आराम मिळाला ना तरच तुम्हाला 21व्या गणपतीचं दर्शन घेता येईल ना नचिकेतकडे जाऊन. मी विश्रांती घेणार नाही. नका घेऊ. मी आपलं सहजच म्हटलं. तुमची काळजी मीच करणार ना शेवटी. तुमचं बोलून झालंय ना? बोलून हो झालं. झालंय ना? मग जा आतमध्ये. हो ठीक आहे. विघ्नहर्त्या, अरे हे कोणतं विघ्न आणलंयस तू माझ्यावर? तर तुझं दर्शन घ्यायला मी त्या कांगारूकडे जायचं का? अहो मी काय म्हणते, नका जाऊ मग. आहातच का तुम्ही? नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की तुमच्या मनात नसेल ना तर अजिबात त्याच्या घरची पायरी चढू नका. अहो शेवटी आपण स्वदेशी केतकर. आपल्या भारतीय देवाच्या दर्शनाला एका परदेशी मुलाकडे जायचं शोभतं का आपल्याला? अहो कुणाला कळलं ना तर वर्तमानपत्रात छापून येईल ना. तुम्ही जरा गप्पा बसाओ. अहो तुमचा दरवर्षीचा प्रण चुकला ना तरी चालेल, पण तुमच्या मनात नसलं ना तर अजिबात पायरी चढू नका त्याच्या घरची. नाही, माझा प्रण चुकणार नाही. म्हणजे तुम्ही जाणार नचिकेतकडे? हा एखाद्या सामान्य माणसाने केलेला प्रण नाहीये. आप्पा केतकरने केलेला प्रण आहे. मी जाणार. आता तुम्हाला वाटतंय तर जा. मी आग्रह नाही करणार तुम्हाला. अहो आणि देव हा सगळीकडे एकच असतो. इकडे काय आणि तिकडे काय. हो तर आहेच. मी त्या कांगारूच्या घरी जाऊन माझा प्रण पूर्ण करणार. गणपती आमचा आहे, मग त्याचं दर्शन आम्ही कुठेही घेऊ शकतो. घर कांगारूचं असलं म्हणून काय झालं? सावकाश. आलो. हा सावकाश जा. गजानना, सावकाश. सगळं स्वतःच्या सोयीने. देव एकच आहे म्हणे. आई, आई आप्पा कुठे गेले? मी हा लेप घेऊन आले होते त्यांच्यासाठी. गेले बाई नचिकेतकडे एकदाचे. काय? ची तारीख लिहून ठेव. कमाल झालीये कमाल. कमाल काय झालीये? कमाल तर वेगळीच होणार आहे आता. कसली? आई सई गेले ना नचिकेतकडे. ती आली का परत अजून? अरे देवा, यांनी बघितलं म्हणजे? मानसी, आज आपण मेलो. ओ देवा. That is such a lovely garland. साई, ही मोमेंट मी कधी विसरू नाही शकत. आपण असे एकत्र ब्लेसिंग्स घेतोय बाप्पाचे. हो खरंच. साई, दिस इयर तू साई केतकर बनून पूजा केली. नेक्स्ट इयर साई देशपांडे म्हणून करशील. आय होप सो. आय मीन, पापा प्लीज डू सम मिरेकल अँड साईला नेक्स्ट इयर साई नचिकेत देशपांडे बनव. प्लीज. भाई नैवेद्य रेडी आहे. हे भाई पटकन नैवेद्य दाखव बाप्पाला, म्हणजे बाप्पा खायला मोकळा. ए पण तू नैवेद्याचं ताट नीट वाढलंय ना? हा म्हणजे काय, इंटरनेटवर बघून एकदम परफेक्ट वाढलंय. साई प्लीज एक्सप्लेन कसं करायचं. हा नचिकेत, हे घे. इथे स्वस्तिक का. बरं चल नचिकेत, मी निघते. मी घरी नाहीये हे बघून आप्पा चिडतील. आणि तुम्ही जेवून घ्या. What are you saying, साई? It's not that late. लंच करून जा ना. अरे माझं जेवण झालंय नचिकेत, म्हणूनच तर मला पूजेला यायला उशीर झाला ना.
बाप्पांना पण बोलू आपण जेव्हा. नचिकेत मला लपव ना कुठे. मी इथे लपते. मी इथे लपते. अरे इथे लपून कसं काय साजरी बाप्पा. कोणाला शोधताय का आप्पा तुम्ही? बिकॉज इथे कोणी नाही. मी ज्याला शोधतोय तो आहे इथेच. कोण आहे? कोण आहे इथे? ते अगदी माझ्या समोर आहे. अधिक अरे मूर्खा, त्याला शोधायला मी इथे कशाला येईन? मी गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. व्हॉट व्हॉट आर यू सेइंग? तुम्ही माझ्या इथल्या गणपतीचं दर्शन घेणार? अरे मग तुला एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? गणपती हा तुझ्या मालकीचा देव नाहीये, तो सगळ्यांचा देव आहे. नाही, राईट राईट. या आत या प्लीज. काय करणार? आडला हरी कांगारूचे पाय धरी. हरी हरी कोण? नाही ते तुला नाही समजणार. या. विनायका, अरे ही कसली परीक्षा पाहतोयस? या परदेशी कांगारूच्या घरी येऊन तुझं दर्शन घ्यावं लागलंय आज. कमळ वेचण्यासाठी दलदलीत उतरावं लागतंच. कृपा असू दे. सॉरी. आप्पांनी मला बघितलं असतं ना तर आज माझं काय झालं असतं माहिती नाही. नाही, तुझ्या एकटीचं नाही, आपल्या सगळ्यांचं. हा ना, कम्प्लीट वाट लागली असती. हो रे. एक्झॅक्टली. हे नचिकेत अजून किती दिवस अशी लपाछपी करायची रे? डोंट वरी सई, बाप्पा इज सपोर्टिंग अस. म्हणून आप्पा इथे आले तरी पण त्यांनी तुला बघितलं नाही, राईट? हो, हे खरं आहे रे. अँड डिड यू नोटिस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग? काय? स्वदेशी आप्पा केतकर या ऑस्ट्रेलियन मुलाच्या घरी आले, स्वतः वॉक करत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. Isn't that something? हो रे नचिकेत, म्हणजे हे माझ्या लक्षातच नाही आलं. बरं चल नचिकेत, आता मी निघते. हा हा, अच्छा, टेक केअर. येते. हा. कसा आहे हो नचिकेतचा गणपती? गणपती हा गणपती सारखाच असणार ना? हा काय प्रश्न झाला तुमचा? सजावट कशी केली आप्पा? नाही, फार काही जमलेलं नाहीये त्याला. आप्पा पण मोठा असेल ना त्याचा गणपती? नाही, फार मोठा नाहीये हो. आप्पा प्रसादाला काय होतं? बाहेरचा प्रसाद होता, तर त्याला घरात प्रसाद करायला काही जमणार आहे का? ही प्रश्नमंजुषा. तुम्हाला आवडला ना त्याचा गणपती? मग झालं तर. त्याचा गणपती म्हणजे काय? गणपती हा काय त्याच्या एकट्याचा आहे काय? देव हा सगळ्यांचा असतो. चिडू नका हो. मग गणपती आवडला म्हणून काय विचारताय? बरं, नाही विचारत. ए, कुणी विचारू नका ग त्यांना काही. आधीच त्रासलेत ते. तुम्ही ना आराम करा आता. आम्ही नचिकेतच्या गणपतीला जाऊन येतो. सगळ्यांनी तिकडे जायची काही एक गरज नाहीये.
अहो तुम्हीच म्हणता ना की गणपती सगळ्यांचा असतो, त्याच्यात आपलं त्याचं असं काही नसतं. मग जाऊन येतो की नचिकेतच्या गणपतीला, हो की नाही का मानसी? हो हा, बरोबरच आहे. त्यांनी आपणून बसवलाय ना, म्हणून थोडी उत्सुकता आहे, बाकी काही नाही. आणि 1.5 दिवसाचा आहे ना गणपती. मग जाऊन येतो. हो आप्पा जाऊ ना. हो, तुम्हाला जे काय करायचं ते करा. वहिनी तुम्ही भाऊजी आणि हे आधी जाऊन या. मी आई आणि सई नंतर जातो. हो हो हो, आम्ही नंतर जातो. हो हो. येऊ का नचिकेत आत? अरे या या या, प्लीज प्लीज कम इन. अरे वा, सगळं छान पारंपरिक पद्धतीने केलंय अगदी. अय्या किती सुरेख झाली आरास. एका ऑस्ट्रेलियन मुलाने हे सगळं केलंय यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही हो. अरे ऑस्ट्रेलियन मुलाला इंडियन मुलीने हेल्प केली ना. इंडियन फ्रेंड्स आहेत ना मला. हो हो हो. पूजा व्यवस्थित झाली ना? हो झाली, सगळं ट्रेडिशनली फॉलो केलं मी. हो ते दिसतेच. बरं हे बघ नचिकेत, दर्शनाला कोणी आलं ना तर त्यांना फराळ दिल्याशिवाय पाठवू नकोस हा. आणि हे बघ, बाप्पाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा, आणि काही लागलं सवरलं तर मला सांगा बिना संकोच. हो सांगणार मी काकू, डोंट वरी, यू आर लाईक माय मॉम. घ्या ना, दर्शन घ्या तुम्ही. हो हो. हे काही वेगळेच आहेत मोदक नाही? अरे दादा, चॉकलेटचा मोदक आहे तो. होय काय? का यांच्याकडे उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवत नाही? असं काय करताय? इथे आहे कोण उकडीचे मोदक करायला? अहो म्हणून बाजारातूनच आणले असतील त्यांनी. काही हरकत नाही रे नचिकेत. हे बघ, बाजारातून मोदक आणले असले ना तरी त्यामागची भावना महत्वाची आहे. थँक्यू. बरं चल, निघतो आम्ही आता. हा? अरे बसा ना, गप्पा मारू आपण. अरे नाही नाही, घरी बाप्पा आहेत ना, कोण ना कोण येत असतं मग दर्शनासाठी, आणि कामं तर एवढी पडली आहेत. चल येतो जॅक्सन. हो हो. बरं तूही ये आमच्याकडे दर्शनाला. हो ऑफकोर्स, आता उद्या बाप्पाचं विसर्जन झालं की येईन तुमच्याकडे दर्शनसाठी. नक्की. हो. चला चला, ये दादा. बाप्पा, उद्या तुमच्यासाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य पाठवायचा प्रयत्न करते. चल येते हा. हो. दिगंबरा. या 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 या. चला या, बसा. हॅव अ सीट. फील कम्फर्टेबल. सो देवकी, कसं वाटतंय? वा, अगदी उत्तम झाली आहे सजावट. अगदी प्रसन्न वाटतंय. बस, माझ्या देवकीला प्रसन्न वाटलं, अजून काय पाहिजे लाईफ मध्ये? दे दे. हा. हे घ्या. हे काय? चॉकलेटचे मोदक? अरे बाप्पाच्या नैवेद्याला उकडीचे किंवा तळलेले मोदक लागतात. याचे परदेशी मोदक नाही चालत काही. शोभतेस हं? आप्पा केतकरांची सून. गंमत केली हो आई. मग ठीक आहे. ओके ओके ओके. पण काकू काय करणार, तुमच्यासारखे ऑथेंटिक मोदक मला नाही जमत, सो जे मिळाले ते घेऊन आलो. अरे काही हरकत नाही रे. घरात कोणीही बाई माणूस नसताना तू एवढं सगळं केलंस, ही कौतुकाचीच गोष्ट आहे. हो. नाही नाही, असं कसं, सई आहे ना, सईने खूप हेल्प केली. नाही मी फार काही केलं नाही. अरे करायलाच पाहिजे तिने. शेवटी देशपांड्यांचे गणपती तिलाच सांभाळायचेत ना. हो. पण तू काही काळजी करू नकोस. लग्न झाल्यावर आमची सई ना उत्तम उकडीचे मोदक करेल ना बाप्पाच्या नैवेद्यासाठी.
पण ते पुढच्या वर्षी का त्याच्या पुढच्या वर्षी ते तुम्ही ठरवा. पुढच्याच वर्षी. अगदी माझ्या मनातलं बोललास. हा काकू नमस्कार कर. अरे असू दे, दोघांनी मिळून करा. एक नंबर. सुखी राहा. हो, तुमच्या मनासारखं हो, लवकरात लवकर. किती घाई घाई करतेस बाळा. अगं ती उकड झाली असेल. अगं माझं लक्ष आहे सई, अजून जरा शिजू दे. आवाजाने आता आप्पा उठले तर काय होईल. अरे देवा, माझ्या लक्षातच नाही आलं हे. बापरे. अगं काय करता तुम्ही दोघी एवढे पहाटे, आणि आवाज कसला आला. आई अहो ते नचिकेतकडे नैवेद्यासाठी उकडीचे मोदक नाही हे बघून खूप वाईट वाटलं मला. म्हणून रात्री मीच सईला म्हटलं की उद्या पहाटे अप्पा उठायच्या आत आपण उकडीचे मोदक करून घेऊन जाऊ बाप्पासाठी. मी नाही काही सांगितलं, आईच म्हणाली. अगं माझी काहीच हरकत नाहीये, उलट मला खूप आनंद झालाय. काही झालं तरी आपला शेजारी येतो. हो हो, शेजारीच आहे. बरं आता लवकर लवकर आवरा आणि आपला आग्या वेताळ उठायच्या आधी नचिकेतला नेऊन द्या. काय हो आई तुम्ही. मी पण आवरून येते आणि हे झोपलेत ना ते बघते. काही भरोसा नाही ग या माणसाचा, कधीही उठून बसतात. हो बाई. सुनबाई, एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालाय. अहो तुम्ही एवढ्या सकाळी कसं काय उठलात. जरा शांत झोपता येत नाही का. काय नाही म्हणजे रात्रभर शांत झोप लागली नाही का असं म्हणायचं होतं मला. माझ्या झोपेची काळजी तुम्ही करू नका, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. ईश्वरा काय उत्तर देऊ. सई अगं तू देतेस का उत्तर. सुनबाई, तुम्हाला एवढं गडबडायला काय झालं. मी तुम्हाला मराठीतनं साधा सोपा सरळ प्रश्न विचारलाय. तुम्ही दोघी जणी कुठे निघालायत. हो हो, अगदी मराठीतच विचारलात आणि मी सुद्धा अगदी शुद्ध मराठीतच ऐकला. तुम्ही गप्पा बसा. काय ग सई, तुझ्या हातात हा डबा कसलाय. आप्पा ते उकडीचे मोदक केले होते, तेच भरलेत यात. उकडीचे मोदक. हा सकाळी सकाळी उठून तुम्ही उकडीचे मोदक केले. कुणाकडे नेतायत ते. अहो रिचाकडे नेतायत, रिचाच्या गणपतीसाठी. तसं आधीच ठरलं होतं त्यांचं. हो 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 हो. आता रिचाकडे मोदक करतातच ना, मग तिच्याकडच्या प्रसादाला आपल्याकडचे मोदक न्यायची गरज काय. अहो पण रिचाला आणि तिच्या घरच्यांना आपल्या मोदकाची चव आवडते ना. हो 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 हो. हा. अहो तुम्ही कशाला पडताय उगीच मध्ये. गरम गरम काढा देऊ का तुम्हाला, म्हणजे तुमचं डोकं थंड होईल. हे बघा, माझं डोकं थंडच आहे. हो आणि मोदक सुद्धा मोदकासारखेच असतात ना. ह्याच्या घरची चव वेगळी, त्याच्या घरची चव वेगळी, असं काही नसतं. आता तुम्ही म्हणताय तर असेल तसं. आम्हा बायकांना काय कळतंय मोदकातलं. हे बघा, तुम्ही वायफळ बडबड करू नका. आणि काय कसं काय रिचाच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला तुम्ही कालच जाऊन आलात ना. हो आप्पा, पण प्रसादाचंही तेव्हाच ठरलं होतं. तिकडे तुम्हाला जायची काही एक गरज नाहीये. तुम्ही घरातच थांबा आणि आपल्या गणपतीला काय लागतंय काय नाही ते बघा. चला कामाला लागा, चला.